खालापूर सावरोली जिल्हा परिषद वॉर्ड 17 आणि पंचायत समिती गण 34च्या सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मित्र पक्षांच्या परिवर्तन विकास आघाडीचा प्रचार वेगाने सुरू आहे। पंचायत समिती सदस्य पदासाठी सौ प्रमिला महेश पाटील तर जिल्हा परिषद सदस्य पदासाठी श्री संतोष गणेश बैलमारे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे। खालापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी रोजगार हे परिवर्तन विकास आघाडीचे प्रमुख मुद्दे आहेत। दरम्यान, संतोष बैलमारे यांनी आतापर्यंत केलेल्या विकासकामांमुळे सावरोलीत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे, असे मत स्थानिक मतदारांकडून व्यक्त होत आहे। प्रथमतः मी सावरोली पंचायत समिती जिल्हा विभागाचा अभिनंदन करतो, कारण दोन्ही सुशिक्षित उमेदवार आपल्याला भेटले आहेत। एक तर संतोषभाई बैलमारे ॲडव्होकेट असून त्यांचं शिक्षण चांगलं झालेलं आहे आणि आज सध्याच्या परिस्थितीत आपल्या सरपंच पण आहेत। त्यांचं कार्य पाहता आमच्या गावातील एक विकासाची गंगा जी एक थांबली होती, त्या विकासाची गंगा त्यांनी आणलेली आहे। गावात पाहता तुम्ही महिलांच्या सोयीसाठी CCTV कॅमेरे बसवले आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, जे कामगारचे प्रश्न हाताळण्याचे जे कौशल्य हवे आहेत ते कौशल्य त्याच्यामध्ये आहेत। म्हणजे जे यापुढे येणार बेरोजगाराचा प्रश्न हा आमच्या गावापुढे मर्यादित न राहता जो आमच्या वार्डमध्ये असेल तो बेरोजगार प्रश्न हा ते चांगल्या प्रकारे हाताळू शकतात आणि त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे। त्यांच्यावर असलेल्या आमच्या पंचायत समितीचे उमेदवार सन्माननीय प्रमिलताई पाटील ह्यासुद्धा चांगल्या सोशल वर्क करण्यात एक्सपर्ट आहेत। त्यांच्यामुळे आणि त्या महेश पाटील सरपंच यांचे मिसेस आहेत, तेव्हा दोघांचा प्रशासकीय अनुभव चांगला आहे। अनुभव असताना प्रशासनाचा दांडगा अनुभव असल्यामुळे त्यांना कुठलेही काम करण्यास, सोशल काम करण्यास, राजकीय काम करण्यास काय अडथळा येत नाही। त्याच्यामुळे आपल्या ह्या विकासाला चांगली गती मिळेल। त्याचप्रमाणे पंचायत समिती वार्ड सावरोली वार्डचा चांगल्या प्रकारे विकास होईल यात शंकाच नाही। म्हणजे आज आम्ही सावरोली गावातर्फे तसे या दोघंही उमेदवारांना भरघोस मताने विजय करा अशी आपण विनंती करतो। मागच्या कालावधीमध्ये संतोषबाई उपसरपंच असताना सुद्धा बरीच कामं झालेली आहेत आणि आजला भाई जर सरपंच आहे तर महिलांसाठी खूप छान असे बचत गटासाठी त्यांनी वेगवेगळ्या बचत गटासाठी उदरनिर्वाह म्हणजे उद्योगधंद्याचा आज आमची ग्रामपंचायत म्हणून संतोषबाई सहकार्य करतायत आणि गेली अनेक वर्ष आमच्या ग्रामपंचायतीचा हे नव्हता, पण संतोषबाई आल्यापासून आज ग्रामपंचायत म्हणजे आमची इथं एक प्राथमिक आरोग्य केंद्र आला, आमची इथं एक देवस्थान होतं त्याचं व्यवस्थित हे केलं, गटार रस्ते बऱ्यापैकी आज चांगल्या सुस्थितीत आहेत, सगळ्या गावाला CCTV बसवलेले आहेत। ही गोष्ट आम्हाला ग्रामस्थांना एक ग्रामस्थ म्हणून आनंदाची बाब आहे। गेली पाण्याचा सोर्स असू दे, याच्या अगोदर पाण्याची कमतरता होती, पण संतोषबाई आल्यापासून पाण्याचा सुद्धा चांगला आमची समस्या ग्रामस्थांची सोडवलेली आहे आणि एक पिण्याचा फिल्ट्रेशन प्लॅन्ट टाकून एक चांगला गावकरण असा चांगला पाणी सुद्धा ग्रामपंचायत मार्फत किंवा सरपंचामार्फत देण्यात आलेलं आहे आणि आजच्या परिस्थितीत आमचा गाव अगदी सुस्थितीत, अगदी शैक्षणिक बाबतीत असो, सामाजिक बाबतीत असो, वैद्यकीयसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र कानावीत नाही, पण आज चांगली सुविधा आज सरपंचाच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि गावामध्ये अगदी वेळ संपन्न बऱ्यापैकी झालेलं आहे। आज आम्ही गेली 40-50 वर्ष बघतोय, पण आजचा इतिहास बघितला तर आज चांगल्या पद्धतीने ग्रामपंचायत आहे। पण आता एक संतोषभाईचा एक सुशिक्षित उमेदवार संतोषभाई आमचा आणि त्याच्या जोडीला असणाऱ्या प्रमिलाताई सुद्धा सुशिक्षित आहेत आणि त्यांचं विजन आता गाव नसून गावाच्या पलीकडे काय करता येईल त्याच्यासाठी त्यांचा प्रयत्न चाललेला आहे, म्हणून त्यांना आम्ही गाव ग्रामस्थ मिळून त्यांना भरपूर मताने आम्ही निवडून देऊ। प्रतिसाद एकदम चांगला आहे। संतोषबाई बैलमारे, प्रमिला महेश पाटील चा प्रचार एकदम व्यवस्थित चालू आहे, एकदम जोरात चालू आहे प्रचार। गावातली जनता एकदम प्रतिसाद व्यवस्थित देते आणि जो त्यांनी संतोषबाई बैलमारेंनी जो विकास केलेला आहे, पहिले आमची ग्रामपंचायत 10x10चा खोका होता, ती आता 2 मजली झालेली आहे, त्याचा मला एकदम आनंद वाटतो आणि आज गावातल्या जनतेला पण एकदम आनंद वाटतो का आमची ग्रामपंचायत एकदम मोठी झाली आणि ग्रामपंचायतीमध्ये एकदम व्यवस्था पण चांगली झालेली आहे। त्याच्यामुळे आम्हाला आनंद वाटतो। संतोषबाईंनी आज कामं केलेली आहेत, ती कामं एकदम व्यवस्थित केलेली आहेत। गावातले रस्ते बघा, आज लाईटीची व्यवस्था बघा, पाण्याची व्यवस्था बघा, कचरा व्यवस्थापन बघा, तुम्ही कुठल्याही विभागामध्ये जा, संतोषबाईचं आज नाव आहे। संतोषबाईंनी एकदम व्यवस्थित कामं केलेली आहेत आणि त्याच्यामुळे गावातली जनता एकदम सुज्ञ आहे आणि संतोषबाईला एकदम निवडून आणणार आम्हाला ठाम विश्वास आहे।